ऑइली स्किन वाल्यांचा एक गैरसमज आहे की त्यांना असं वाटतंय की आपली स्किन तर ऑलरेडी ऑइली आहे, मग आपल्याला एक्स्ट्रा मॉइश्चरायझर लावायची काय गरज आहे. असं तसं आपल्याला नॅचरली तर ऑइल मिळालेच, त्याच्यावर आणि थापायचं कशाला पाहिजे ते एक्स्ट्राचं झंझट. पण असं अजिबात नाहीये. तुमची स्किन ऑइली असू दे, ऍक्ने प्रोन असू दे किंवा ड्राय असू दे, थोडक्यात सांगायचं झालं तर कसलीही त्वचा असली तरी मॉइश्चरायझेशन खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. तुम्ही मॉइश्चरायझरला हलक्यात अजिबात घेऊ नका. मी तुम्हाला ऑलरेडी लई वेळेला सांगितलंय की स्किन केअर रुटीन तुमच्या स्किनला टोटली ट्रान्सफॉर्म करू शकते, पण त्याचे सगळे स्टेप्स जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित कन्सिस्टंटली फॉलो करावे लागतात. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची स्टेप येते ती म्हणजे नरिशमेंट, ज्याच्यासाठी आपण वेगवेगळे मॉइश्चरायझर्स वापरतो. मी ऑलरेडी ड्राय स्किन वाल्यांसाठी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, अजून बघितला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेस्ट मॉइश्चरायझर सांगणार आहे. जर तुमची स्किन ऑइली आणि ऍक्ने प्रोन असेल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. ओके, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला थँक्यू म्हणेन, कारण तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय यार, आणि हीच माझी एनर्जी आहे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे मनापासून खूप खूप धन्यवाद. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब करताना ती बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, नाही तर तुम्हाला अजिबात कळणार नाही मी कधी व्हिडिओ अपलोड केलाय ते. त्यामुळे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर करतायच तुम्ही, ते मला माहिती आहे. फर्स्ट मॉइश्चरायझर आहे डॉट इन कीचा किका नायसिनामाइड अँड सेरामाइड मॉइश्चरायझर. हे ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही आहे की हे लावल्यानंतर आपल्याला ऑइली ग्रीझी वाटेल काय किंवा चिपचिप झाल्यासारखं वाटेल काय. अजिबात नाही, यामध्ये ऑइलच नाही आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी हेवी लावलंय असं अजिबात वाटणार नाही. अतिशय लाईट वेट आहे. जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त ऍक्ने असतील किंवा ऍक्ने स्कार्स जरी असतील तर हे मॉइश्चरायझर त्याला रिपेअर करायचं काम करणार आहे, आणि तुमचे ऍक्ने स्कार्स जे आहेत त्याचे डाग वगैरे हळूहळू लाईट होतील. मी असं अजिबात म्हणाने की पूर्णच जातील किंवा एक ग्लास स्किन मिळेल, पण थोडाफार फरक तुम्हाला दिसेल, कारण याच्यामध्ये तसे कंटेंट दिलेले आहेत. जेल कन्सिस्टन्सी आहे, खूप लाईट वेट आणि नॉन ग्रीझी सुद्धा आहे. प्लस तुमची स्किन इंटेन्स हायड्रेटेड राहते, त्यामुळे तुमची स्किन खूप जास्त हेल्दी, ड्यूई आणि थोडीशी ग्लोई सुद्धा दिसते. आणि यामध्ये काहीच एक्स्ट्रा डाईज किंवा फ्रेग्रन्स नाही आहेत, त्याच्यामुळे तुमची स्किन थोडीफार सेन्सिटिव्ह जरी असली तरी तुम्हाला ॲलर्जीज वगैरे असलं काहीच प्रॉब्लेम होणार नाहीत. त्यामुळे हा एक बजेट फ्रेंडली बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटते, त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. सेकंड मॉइश्चरायझर आहे सेबामेड क्लिअर फेस केअर जेल. आपली स्किन मेंटेन राहण्यासाठी किंवा हेल्दी दिसण्यासाठी त्याचा एक आयडियल पीएच आहे, तो 5 ते 5.5च्या रेंजमध्ये असतो. आणि या मॉइश्चरायझरचा पीएच सुद्धा 5.5 आहे, त्यामुळे तुमची स्किन भयानक हेल्दी सुद्धा राहणार आहे. आणि याच्यामुळे तुमची स्किन अशी खाजवल्यासारखी किंवा कोरडी पडल्यासारखी किंवा असं एक एकदा होतं ना, मॉइश्चरायझर लावल्यानंतर खूप इचीनेस वाटतो, अशी खाज खाज आग आग झाल्यासारखी होते, रेडनेस येतो चेहऱ्यावरती किंवा रॅशेस येण्याच्या शक्यता असतात. या सगळ्या गोष्टी अजिबात होत नाहीत, कारण थोडेसे नॅचरल छान इन्ग्रेडियंट सुद्धा आहे त्याच्यामुळे. त्यामुळे तुमची स्किन काम आणि खूप जास्त सुदिंग सुद्धा राहते. वॉटर बेस्ड फॉर्म्युला आहे, त्यामुळे ऍब्झॉर्ब करायला खूप एक तासभर आपल्याला चोळायला लागते, आणि मग बाबा मॉइश्चरायझर ऍब्झॉर्ब व्हायला असं अजिबात होत नाही. लावल्यानंतर एक 10 सेकंदात मॉइश्चर कुठं गायब झालंय तुम्हाला कळणार पण नाही. टेन्शन घेऊ नका, थोबाडालाच लावले त्यामुळे थोबाडातच गेला असणार आहे. गायब म्हणजे काय, उडून बिडून जाणार नाही. थर्ड मॉइश्चरायझर आहे फ्लिक्स 2% नायसिनामाइड जामुन मॉइश्चरायझर. म्हणजे जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो हे बघायसाठी फ्लिक्स कंपनीचा ओनर तिथे गेला होता. मग त्यांना बघितलं, अरे ढोल वाजलाय, काय विषय. मग त्याला जांभळं दिसली, मग तो म्हणला हा, ह्याचा वापर करून आपण काय तर करू शकतोय. तेवढं चालायचं. इंस्टाग्राम माझं भरलेलं अक्षरशः फ्लिक्सचं हे मॉइश्चरायझर, फ्लिक्सचं ते मॉइश्चरायझर. म्हणजे मी बघून 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 मला वैताग आलता अक्षरशः. खरोखर एवढं भारी आहे, रिव्ह्यूज याचे खतरनाक म्हणजे खतरनाक आहेत. जर तुमच्या स्किनवरती सारखं सारखं पिंपल्स येत असतील ऑइल सिक्रेशनमुळे किंवा ऍक्नेचा थोडासा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याला ट्राय करून बघा, तुम्हाला खरोखर आवडेल. कारण ऑलरेडी तुमच्या चेहऱ्यावरती थोडेफार पिंपल्स असतील तर त्याला सुद्धा हे कमी करणार आहे. प्लस तुम्हाला पिंपल येण्याचे चान्सेस सुद्धा कमी आहेत जर तुम्ही रेग्युलरली हा प्रोडक्ट वापरत असाल तरचा प्रश्न आहे. आणि तुमच्या स्किनला डिटॉक्सिफाय करतं, म्हणजे जे काही टॉक्झिन्स तुमच्या स्किनमध्ये असणार आहेत त्या टॉक्झिन्सला
बाहेर काढायचं काम किंवा धुवून काढायचं काम जे आहे ते हे प्लिक्सचं मॉइश्चरायझर करणार आहे. खरोखर हे चांगलं मॉइश्चरायझर आहे. तुम्ही वापरून बघा. रिझल्ट तुमचे जे काही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकताय. कारण तुमचं मत माझ्यासाठी गरजेचं आहे. मी काय निवडणुकीला उभा राहिलो नाही आहे तरी सुद्धा मॅटर करते. चौथं मॉइश्चरायझर आहे डर्मिस्ट्री 1% सॅलिसिलिक ऍसिड मॉइश्चरायझर. आता हे सुद्धा एक ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे. मी माझ्या आय थिंक मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सॅलिसिलिक ऍसिड ऑइली आणि ऍक्ने प्रोन स्किन वाल्यांसाठी भगवान की देण आहे, भगवान की देण. लय भारी. कारण तुमच्या स्किन मध्ये जे एक्सेस ऑइल प्रोडक्शन होतं त्याला कंट्रोल करतं. कमी करायचं काम सुद्धा हे प्रोडक्ट करणार आहे. ह्या एक्सेस ऑइल मुळे लय काय काय होऊ शकते. म्हणजे थोबाडाची राख रांगोळी सुद्धा व्हायला लय वेळ लागत नाही. ओपन पोर्सचा प्रॉब्लेम होतो, त्यानंतर ऍक्ने स्कार्सचा प्रॉब्लेम होतो, चेहऱ्यावरती खूप जास्त खड्डे वगैरे पडतात, तो भागच पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे हे ऑइलला मुळातच आपण जरा कंट्रोल केलं की नाही, तिथंच जरासा जम लावला की नाही आपलं सगळं व्यवस्थित होते. त्यामुळे स्किन केअर रुटीन मध्ये सॅलिसिलिक ऍसिड, नायासिनामाइड सारखे इन्ग्रेडियंट्स जर तुम्ही वापरला तर तुम्हाला एक्सेस ऑइल मुळे जे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला होणार नाही आहेत, कारण तुम्ही हे इन्ग्रेडियंट्स तुमच्या स्किनवरती वापरताय. यामध्ये आहे हनी, सिनेमन, व्हायटमिन सी, मराठीत सांगतो मी, जाऊन दे त्यांचं काय असेल ते. मध आहे याच्यामध्ये, त्यानंतर दालचिनीची पावडर आहे, व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन सी आपल्या स्किनसाठी किती भारी आहे, किती भारी आहे. हे आपल्याला काही एक्स्ट्राचं कुठं शोधायची गरज नाही, कारण आपल्या आता हे आता एवढं फेमस झाले की गल्ली बोळातल्या पोरांना सुद्धा हे माहित आहे. खरोखर व्हिटॅमिन सी तुमच्या स्किनला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करतं. तुमच्या स्किनवरचं अनइव्हननेस, डार्क स्पॉट्स, डलनेस, ड्रायनेस सगळ्या गोष्टी कमी होतात जर तुम्ही कन्सिस्टंटली या गोष्टी वापरलात तर. आणखी एक प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये, जर तुमच्या स्किनवरती फाईन लाईन्स आहेत, थोडेसे रिंकल्स आहेत किंवा ओपन पोर्सचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर हे मॉइश्चरायझर क्लेम करते तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स हळूहळू कमी व्हायला चालू होतात. आणि तुम्हाला सांगतो क्लेम करणे एवढं सोपं नसते की म्हणजे आमचं प्रोडक्ट हे करते, आमचं प्रोडक्ट ते करते. केलं नसलं की तोंडावर ते पडतात. त्यामुळे कोण उगच असं उठून म्हणत नाही की आम्ही हे पण करतोय, आम्ही ते पण करतोय. आणि यांचे रिव्ह्यूज जे आहेत ते मात्र जबरदस्त रिव्ह्यूज आहेत. ज्या बॅक्टेरियांच्यामुळे आपल्या स्किनवरती ऍक्ने आणि पिंपल्स येतात त्या बॅक्टेरियालाच हे मारते हे प्रोडक्ट. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की हे रेग्युलरली वापरल्यानंतर आपल्या स्किनवरती काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि खास करून ऍक्ने प्रोन स्किनवाल्यांसाठी, ऑइली स्किनवाल्यांसाठीच आहे. त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही की याच्यामुळे मला रिॲक्शन येईल काय, माझे ऍक्ने जास्त वाढतील काय. तेवढा विश्वास ठेवू शकताय. हे खरंच चांगलं प्रोडक्ट आहे, त्यामुळे घेऊ पण शकताय. नायकावरती या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. Amazon वरती सुद्धा मिळतात. मला पर्सनली Amazon पेक्षा जास्त नायकावरती विश्वास आहे, त्यामुळे मी सांगते की नायकावरून घ्या. तुम्हाला पाहिजे तिथून तुम्ही घेऊ शकताय. इट्स युअर चॉईस. 5 नंबरचं मॉइश्चरायझर आहे बायोडर्मा सेबियम हायड्रा मॉइश्चरायझर. हे सुद्धा ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहेत. मला वाटते मी जेवढे तुम्हाला मॉइश्चरायझर सांगितलेत सगळेचे सगळे ऑइल फ्री आहेत. याच्यामध्ये सेरामाइड्स आहेत, त्यामुळे तुमची स्किन 24 तासांपर्यंत हायड्रेटेड राहते. मी रिसेंटली सेरामाइड्सचे प्रोडक्ट्स वापरायला चालू केलेत. माझी स्किन ड्राय आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की प्रत्येक व्हिडिओत काहीतरी वेगळंच सांगतेस का काय, तू मागच्या वेळी तर म्हणलीस तुझी स्किन ड्राय आहे, आता म्हणालेस की मी पण चालू केले. ड्राय स्किन वाल्यांसाठी सेरामाइड्स, हायलुरोनिक ऍसिड हे कंटेंट बेस्ट आहेत. प्लस ऑइली स्किन वाल्यांसाठी नायासिनामाइड, त्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड आणि सेरामाइड सुद्धा त्यामध्ये बऱ्यापैकी कंटेंट असलेलं तुम्ही वापरू शकताय. कारण सेरामाइड तुमच्या स्किनला जास्त वेळपर्यंत मॉइश्चराइज ठेवतं, नरिश ठेवतं, हायड्रेटेड ठेवतं. त्यामुळे तुमची स्किन खूप जास्त हेल्दी राहते. आणि जेव्हा आपली स्किन थोडीशी जास्त हायड्रेटेड राहते तिला एक्स्ट्राचं काही म्हणजे ग्लास स्किनसाठी वरनं लई महागडे प्रॉडक्ट्स वापरायला लागतात असं अजिबात नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या गोष्टी जेव्हा आपण कन्सिस्टंटली करतो, रेग्युलरली करतो, तेव्हा फरक आपल्याला 101% जाणवतो. त्यामुळे एक चांगलं मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये ऍड करा. आणि मी जे जे तुम्हाला ब्रँड्स आता सगळे सांगितलेत, मी ज्या ज्या ब्रँडवरती खरोखर विश्वास ठेवते तेच प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करत असते. एक्स्ट्राचं उगच हा रिव्ह्यू आहेत, कधी नावच ऐकलं नाही असलं अजिबात शेअर करत नाही. कारण त्याचे जे रिॲक्शन्स असतात ते म्हणजे माहिती नसतात आपल्याला काय येतील काय नाही. आणि माझी स्किनची वाट लावून परत एकदा जरा चांगली बऱ्यापैकी मी स्किन केल्या, त्यामुळे मला माहिती आहे की स्किन केअर प्रॉडक्ट वापरणं दुसऱ्याचं ऐकून किती रिस्की असू शकतं. म्हणून मी बऱ्यापैकी चांगले असलेलेच प्रॉडक्ट तुमच्यासोबत शेअर करते. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज 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 लाईक करायला अजिबात विसरू नका.
आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.